मुंबईला लागून असलेल्या नालासोपाऱ्यात केक खाल्ल्यानंतर 11 जणांची प्रकृती बिघडल्याची घटना समोर आलेली आहे। नालासोपाऱ्यातील जिजाईनगर परिसरात केकमध्ये पाल आढळल्यानंतर संबंधितांना फूड पॉयझनिंगची लक्षणे जाणवू लागली। पोट आणि छातीत दुखत असल्याची तक्रार केल्यानंतर सर्व 11 जणांना नालासोपाऱ्यातील विजयलक्ष्मी रुग्णालयात दाखल करण्यात आलं। उपचार घेत असलेल्या रुग्णांमध्ये लहान मुलांचा समावेश आहे। डॉक्टरांच्या माहितीनुसार सर्व रुग्णांची प्रकृती सध्या स्थिर आहे। या घटनेनंतर केकच्या गुणवत्तेबाबत आणि केकमध्ये पाल कशी आली याबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत। हा केक नेमका कुठून खरेदी करण्यात आला आहे याची माहिती अद्याप स्पष्ट झालेली नाही। या प्रकरणात अन्न सुरक्षा विभागाकडून केकचा नमुना घेऊन प्रयोगशाळेत तपासणी केली जाऊ शकते। संबंधित दुकान किंवा केक तयार करणाऱ्या व्यक्तीचीही चौकशी होण्याची शक्यता आहे। तपासणीत केक असुरक्षित असल्याचं आणि त्यामुळे 11 जणांची प्रकृती बिघडल्याचं निष्पन्न झाल्यानंतर अन्न सुरक्षा आणि मानके कायदा 2006 अंतर्गत कारवाई होऊ शकते। महाराष्ट्र FDA कडून तपासणी आणि नमुने घेऊन या प्रकरणाची चौकशी केली जाऊ शकते। त्यामुळे FDAच्या तपासणानंतरच या संपूर्ण प्रकरणाचं नेमकं सत्य समोर येणार आहे।